म्हणजे आपला जो काही भाग चालू असतो, चांगला वाईट सुखादुःखाचा, येण्याचा जाण्याचा, खाण्याचा पिण्याचा, त्याच्याबरोबर तो सगळा भाग सद्गुरूवर पण आपल्यामुळे चालू असतो. या गोष्टीचं प्रत्येक माणसाने भान ठेवायला हवं की आपली प्रत्येक क्रिया म्हणजे स्वतःच्याच बाबतीत केलेली असं नव्हे, दुसऱ्याच्या बाबतीत सुद्धा केलेली चांगली वाईट कुठली का असेना, त्या गोष्टीचा अंमल, त्या गोष्टीचा परिणाम, त्या गोष्टीचा पगडा हा सद्गुरूवर पण चालू असतो. घरात एखाद्या व्यक्तीने जर काही काम केलं तर ते काम, त्याचं केलेली क्रिया चांगली असो वाईट असो, जे काय असेल त्याचे परिणाम कुटुंबातल्या सर्व लोकांना भोगावे लागतात. कुटुंबातली माणसं जरी वेगळी होऊन राहिलेली असली, एखादा भाऊ घरात समजा काहीतरी उचापती करणार आहे, त्याचं बघून घरातली दोन भावंड वेगळी बेराड केली, आई वडिलांना ते तर सोडू शकत नाही त्याला, आई वडील त्याच्यावर राहतात, पण इतर दोन भावंड वेगळी बेराड मांडून राहतात की नको बाबा हे याचं साईड उपर घरी, पण नुसत्या दिसायला ते वेगळे राहतात घर मांडून, पण त्यांना सुद्धा ते भोगावं लागतं. पर्यायाने कमी जास्त प्रमाण पण भोगावं लागतं.